नमस्कार मित्रांनो. शेअर बाजारात खूप मोठ्या तेजीचे संकेत भेटत आहेत. एक नवी बुलरून बाजारात सुरू होते. पण ह्या बुलरूनचा आपण कसा फायदा घेणार आहोत, ह्या बुलरूनमध्ये कुठले स्टॉक्स आणि कुठले सेक्टर लीड करणार आहेत, हे तर आपण आजच्या पूर्ण प्रोग्राम सेशनमध्ये शिकणारच आहोत. पण सर्वात महत्त्वाचे अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेडर किंवा एक प्रॉफिटेबल इन्व्हेस्टर बनवू शकते, त्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा. एवढी साधी, सोपी आणि सहज पद्धत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ना, की तुम्हालाही शॉक लागेल की खरोखर एवढा छोटासा बदल करून आपण आपले ट्रेडिंगचं जर्नी जी आहे ते सक्सेसफुल करू शकतो. सो खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ. जरासुद्धा स्किप करू नका. आणि नवीन असाल तर व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा, कारण खूप धमाल व्हिडिओ ह्याच्यामध्ये येणार आहे. सो मित्रांनो, मी का म्हणतो की बुल रन बाजारात येण्याची शक्यता आहे किंवा शेअर बाजारात एक मोठ्या तेजीचे संकेत येणार आहेत, ते आपण पहिले बघणार आहोत. आपण जास्त वेळ नको घालूया, सीधा आपण चार्टवर जाऊया. फक्त एक गोष्ट सांगतो, कारण ते जर फाउंडेशन आपलं प्रॉपर नसेल ना मित्रांनो, तर आपण मोठं यश ह्याच्यात कधीच मिळवणार नाही. कधी म्हणजे कधीच नाही. सो होतं आहे काय, बाजारात असं नाही की कोणाला समजत नाही आहे. खूप लोक आहेत जे यूट्यूबवर इथे बघून थोडंफार ते शिकले आहेत. त्यांना प्राईस ॲक्शन समजतं आहे, त्यांना चार्ट पॅटर्न समजतात, त्यांना ट्रेंड समजतो आहे, त्यांना स्टॉपलॉसही कुठे लावायचं ते माहीत आहे. पण तरीसुद्धा ते फेल का होतात, तर त्याचं एकमेव कारण चांगली गोष्ट योग्य किमतीत न घेणं. तुम्ही बोलाल हे काय नव्हे. मित्रांनो, मार्केटमध्ये ना सगळ्यात मोठी गोष्ट जर ती कारणीभूत असते ना तुमच्या यशासाठी, ती म्हणजे तुमचा संयम. बाजारामध्ये तेजी आली काय सगळे जागे होतात, ट्रेड घ्यायला जातात. किंवा आपण इंट्राडे किंवा ह्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंगचं हे केलं उदाहरण बघितलं तर लोकांना वाटतं मार्केट खूप मस्त चाललं आहे, ट्रेंडिंग आहे, तेजी जोरात आहे, आणि मग ते बाजारात बसतात. सो बाजारात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ना की तिचं एका प्रॉपर रिट्रेसमेंटवरती ती घेण्याचा प्रयत्न करणं. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतो ना मित्रांनो, की मार्केट सगळ्यांना समजतं, पण तरीसुद्धा लोक सातत्यपूर्ण नफा का नाही मिळत, तर एकमेव कारण त्यांना ट्रेंड समजतो तर हो समजतो, त्यांना चार्ट समजतात तर समजतात, त्यांना पैसे कमवायचे आहेत का तर हो पैसे कमवायचे आहेत. मग अडतं घोडं कुठे? घोडं अडतं येते की भीती वाटते की हा ट्रेड जर मला आता नाही भेटला किंवा हा स्टॉक मी आता इथे नाही घेतला तर तो खूप वर जाईल, आणि प्रॉब्लेम इथेच होतो. कसं काय ते मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे. सो मला असं का वाटतं आहे किंवा असे कुठले संकेत आहेत की जे सांगतात की बाजारात एक मोठी तेजी येते. सो आपण सरळ चार्टवरती जाऊया. मी तुम्हाला जास्त त्याच्यात वेळ नाही घेते. सो मी डायरेक्ट माझ्या चार्टवर येतो. हां, एक डिस्क्लेमर तुम्हाला द्यायला सांगतो मित्रांनो, मी ज्या स्टॉकबद्दल, ज्या सेक्टरबद्दल किंवा जे काही माझे व्ह्यूज मी इथे सांगतो ना, ते पूर्णतः एज्युकेशनल पर्पजसाठी. इथे कुठली बाय आणि सेलची मी रिकमेंडेशन देत नाही. सो कुठलाही डिसिजन घ्यायचा आहे, तुम्हाला ट्रेडिंग करायचे, इन्व्हेस्टिंग करायचे, सो फक्त तुम्ही तुमच्या फायनान्शियल जो ॲडवायझर आहे त्याच्याशी बोलून घ्या. सो इथे जर बघितलात ना, तर इथे तुमच्या बघा हा निफ्टीचा चार्ट आहे. ओके, इथे काय दिसतंय बघा ना मित्रांनो, इथे तुम्हाला एक दिसतंय की बरोबर हा जो महिना आहे मार्च 2026, म्हणजे 5-6 महिन्यानंतर निफ्टीने एक छान क्लोजिंग दिली आहे. आणि ही जी लाईन मी इथे लावली आहे ना, मला वाटतं क्लिअर दिसते का तुम्हाला राव? हां, मी थोडीशी डार्क करतो म्हणजे तुम्हाला अजून बरं पडेल. सो हा 50 MA आहे. ओके, सो आपल्याला फक्त एक जर असा शेवटचा एक टच हवा आहे. जशी निफ्टी आता 24,600च्या वरती जाईल ना, एक मोठी तेजी आपल्याला इथे पाहायला भेटेल. इथे जर तुम्हाला प्राईस ॲक्शन बघायला भेटेल ना, प्राईस ॲक्शनमधून तुम्ही समजाल 1, 2, 3, 4 ह्या 4 कॅन्डल बघा, इथे विकनेस होता पण त्यात तेवढी स्ट्रेंथ नव्हती. आणि त्याच्यानंतर बघा खाली गेलं तरी पुन्हा बायर्सने वरती ढकलल्यात, आणि ह्याच्या वरची क्लोजिंग खूप महत्त्वाची आहे. ओके, सो निफ्टीत समजलं. बँक निफ्टी काय सांगते तेही बघा तुम्ही. हा मी विकली चार्ट लावला. बँक निफ्टी पण बघा प्रॉपर तिथे सपोर्ट घेत आहे. 50 MAच्या इथे अगदी प्रॉपर सपोर्ट घेत आहे. ओके, सो निफ्टी, बँक निफ्टी सगळे तुम्ही जर सेक्टर बघितलात, IT सेक्टर बघा. ओके, त्यालाही इथे क्लोजिंग पाहिजे 23,300च्या आसपास. ऑटो बघा, मेटल बघा, हे सगळे सेक्टर बघा. हे काय सांगतात, हा कुठला फार्मा सेक्टर बघा, मस्त फ्लॅग पॅटर्न इथे झाला आहे. आणि जिथे तो कॉन्सल्ट करत होता तिथे व्हॉल्यूमसुद्धा खूप कमी आहेत. सो ह्या सेक्टरवरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो.
सो फार्मा सेक्टर मला त्यातल्या त्यात खूप छान स्ट्रॉंग वाटतं. त्यानंतर ऑटो सेक्टर, क्या बात आहे, बघा ना किती मस्त पॅटर्न इथे बनला आहे, किती सुंदर पॅटर्न बनला आहे बघा. ओके, विकलीवरती. सो आणि असं नाही की मी तुम्हाला फक्त सांगतो, तुम्ही जर बघितलात की विद्यार्थ्यांचे जे प्रॉफिट्स आहेत ना, ते म्हणजे खूप लोक सांगतात की युद्धाचं सावट आहे, मार्केट भयभीत आहे, खूप व्हॉलॅटिलिटी आहे, कधी अप कधी डाऊन 300-300 पॉईंटने. पण मित्रांनो, हे सगळं जरी असलं ना तर तुम्ही बघा आमच्या विद्यार्थ्यांनी निवडलेले स्टॉक आहेत ना, तुम्ही बघाल तर खरोखर आश्चर्यचकित व्हाल, अचंबित व्हाल. ह्याचे स्टॉक आहेत पूर्ण जुलै महिन्याचे, जुलै महिन्याचे, ते चुकून जून झालं आहे. सो इथे मित्रांनो बघाल ना तुम्ही, पहिल्याच तारखेला आम्ही इटर्नल पकडला होता, दुसऱ्या तारखेला टेक महिंद्रा पकडला होता, तिसऱ्या तारखेला आम्ही HCL टेक पकडला होता, आणि 3 तारीख ते 16 तारीख कुठला स्टॉक घेता नाही आला, कारण बाजारात एवढी व्हॉलॅटिलिटी होती आणि एवढे भय होतं युद्धाचं, कारण युद्ध संघर्ष पुन्हा चिघळला होता. सो त्या ह्याच्यात आम्ही काही विद्यार्थ्यांनी कुठलाही ट्रेड न घेता फक्त आणि फक्त सेन्सेक्स निफ्टी 2-5 हजार रुपये टाकून थोडंसं टाईमपास असंच चाललं. कारण मार्केटमध्ये ना नेहमी तेजी किंवा नेहमी मंदी अशी नसते, कधी कधी थांबणंही गरजेचं असतं. सो तो आठवडा आम्ही पूर्ण थांबलो, आणि त्याच्यानंतर आम्हाला चांगला ट्रेड भेटला मनप्पुरमचा, फेडरल बँकेचा. पुन्हा इथे आम्ही अचानक 350 अंकाची गॅप डाऊन झाला, तेव्हा आम्ही 25,700चा फिन निफ्टी घेतला होता. सो पण हे सगळ्या ह्याच्यात जर सगळ्यात जास्त पैसा कोणी जर दिला असेल तर तो TVS मोटर. TVS मोटर मित्रांनो आम्ही 3,900 हे करतो आहे. आणि जर तुम्ही मागचा आमचा व्हिडिओ बघितला नसेल ना, सो मित्रांनो तुम्हाला आठवणीच सांगेन, इथं बसून मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल ना, आवर्जून पहा. त्याच्यात मी बोललो होतो की निफ्टी IT एक चांगला ब्रेकआउट देण्याच्या तयारीत आहे. सो ह्याच्यावरती लक्ष ठेवा, आणि पूर्ण गेल्या आठवड्यात तुम्ही निफ्टीचे ITचे सगळे स्टॉक चेक करा, मग ते टेक महिंद्रा असेल, विप्रो असेल, इन्फी असेल. खूप छान त्यांनी तगडी तेजी तुम्हाला त्याच्यात पाहायला भेटली, आणि मुलांनी खूप छान पैसा कमवला. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो, बाजारात पैसा खूप आहे, आपण नेमकं काय करतोय, कुठली प्राइस ॲक्शन बघतोय, मला फक्त कमेंट्समध्ये तुम्ही लिहा की तुम्ही कुठली प्राइस ॲक्शन बघता, किंवा तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी वापरता, किंवा कुठले चार्ट तुम्ही वापरता, इंडिकेटर वापरता. का ते सांगतो मित्रांनो, की मोस्टली आमच्या अश्वमेधचे विद्यार्थी आहेत ना, फक्त आणि फक्त प्राइस ॲक्शन आणि सपोर्ट रेजिस्टन्सवर काम करतात. आणि हे सगळं करत असताना ते मोठ्या टाईम फ्रेम, म्हणजे मी का कौतुक करतो, कारण अश्वमेधमध्ये जेवढी मुलं आहेत ना मित्रांनो, हे सगळे मॅक्झिमम आहेत ना मुलं, ही सगळी सामान्य मराठी कुटुंबातले मुलं आहेत. कोण नोकरी करतं आहे, कोण शेती करतं आहे, कोण गृहिणी आहे, कोण बसमध्ये कंडक्टरचं काम करतं आहे, कोण अजून काय करतं आहे. पण ह्यांचा परफॉर्मन्स ना भल्याभल्याला लाजवेल असा आहे. आणि तुम्हाला जर त्यांचे व्हेरीफाईड PL बघायचे असेल ना मित्रांनो, आमचं टेलिग्राम चॅनल आहे ऑफिशियल, ते क्लिक करा, बघा, जॉईन करा. तुम्हाला रोज त्यांचे व्हेरीफाय PL बघायला भेटतील. काय होतं आहे, आपणच आपल्या माणसांना मागे खेचतो, अरे नाही हे काय फेक आहे, एडिट आहे, चेक करा ना, नंतर बोला. मला वाटतं सगळीकडे जेव्हा हाहाकार माजला आहे की प्राईस, महागाई वाढते, नोकऱ्या नाही आहेत, शिक्षणाचे 12 वाजले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी असताना एक असं क्षेत्र आहे की जिथे अनुभव लागत नाही, जिथे पैसा मोठा लागत नाही, जिथे जास्त अभ्यास करणं किंवा जास्त वेळ देण्याची गरज नाही, पण जे कराल ते प्रामाणिक करत नाही मित्रांनो, मार्केट तुम्हाला रोज पैसा देण्याची संधी देतं. पण लोकांचं असं होतं की नाही, सेबी सांगते इकडे तिकडे की 90% लोक फेल्युअर आहेत, सगळ्या क्षेत्रात आहेत. पण फेल्युअर होण्याचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे मित्रांनो, इथे जेव्हा मार्केटमध्ये एंट्री केली जाते ना, ती प्रॉफिट कमवण्याच्याच माइंडसेटने. मी असं नाही बोलते की प्रॉफिट नाही कमवलं पाहिजे, जरा हे दाखव रे. ओके, मी असं नाही बोलते की प्रॉफिट नाही कमवलं पाहिजे, प्रॉफिट कमवलं पाहिजे, पण आपला फोकस कुठे असला पाहिजे, प्रोसेसवर की प्रॉफिटवर. मित्रांनो एक छोटं उदाहरण, मला मागे मी एक मुलाखत बघितलेली, पॉडकास्ट खूप छान होती, वयोवृद्ध होते, ज्येष्ठ होते, 30-40 वर्षाचा त्यांचा अनुभव होता. त्याने खूप छान उदाहरण दिलं. त्याने सांगितलं की मी जेव्हा पिता झालो, म्हणजे त्यांना मुलगा झाला, ओके, सो 2 दिवसांनी ते डिस्चार्ज घेत होते डॉक्टरकडनं 2 दिवसांनी डिस्चार्ज घेत होते. सो कुठल्याही आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा मोठा व्हावा, लवकर मोठा व्हावा, ओके, तो दुडू चालावा, पहिला तो परतावा, बसावा, प्रत्येकाला वाटतं ना, तुम्हालाही वाटत असेल जर तुम्ही मातापिता असाल तर. प्रत्येक मातापिताला वाटतं की आपला पोरगा कधी एकदा लवकर होतं, येस और नो. सो जेव्हा डिस्चार्ज घेताना त्याने डॉक्टरला एक प्रश्न विचारला की पुन्हा वॅक्सिनेशनसाठी कधी यायचं आहे.
मित्रांनो, खरं खरं प्रामाणिक तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. त्यांनी कुठला प्रश्न विचारायला पाहिजे होता की मुलगा मोठा कधी होईल, कधी तो परतेल, कधी तो बसायला लागेल, कधी धावायला लागेल. सो त्यांनी 2 प्रश्नापैकी कुठला प्रश्न विचारायला पाहिजे होता की माझा मुलगा कधी मोठा होईल, किंवा दुसरा प्रश्न, डॉक्टरच्या वॅक्सिनेशनसाठी केव्हा यायचं आहे परत. सो कुठला त्याने विचारला पाहिजे. सो तुमचं उत्तर तेच असेल जे मला वाटतं की ॲज अ माता पिता म्हणजे आईवडिलांचा जर आपण असतो तेव्हा मुलगा मोठा होणं ही प्रकृती आहे, तो मोठाच व्हायचा आहे, त्याची वाट कोण रोखू शकत नाही. निसर्गाने जन्म दिला देवाने म्हणजे तो आपोआप मोठा होणार. पण तो मोठा होत असताना त्याला कुठलाही संकट येऊ नयेत, कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून आपण बघतो की त्याला पोलिओची लस कधी द्यायचे, ज्या वेगवेगळ्या लसीस असतात, वॅक्सिनेशन असतात, त्या कधी द्यायच्या. मला वाटतं दुसरा प्रश्न हा खूप गरजेचा असतो की त्याच्या वाढीमध्ये कुठलेही संकट येऊ नये, अडचण येऊ नये म्हणून तो प्रश्न असतो की डॉक्टरचा वॅक्सिनेशनचा मला टाईम टेबल द्या, मला कधी यायचं आहे. मार्केट सेम तसंच आहे मित्रांनो. मार्केट हे वरतीच जायचं आहे, किंवा तुम्ही जो ट्रेड, जो प्राइस ॲक्शन बघून, जो चार्ट पॅटर्न बघून, किंवा जे काही कन्व्हेन्शन तुम्हाला भेटतं त्याच्या आधारे तुम्ही जो स्टॉक घेता, जो ट्रेड घेता, त्याला वरतीच जायचं आहे. फक्त तो वरती जाण्याच्या जर्नीमध्ये, कारण ती प्रकृती आहे, तो निसर्गाचा नियम आहे आणि तुम्ही पूर्ण कन्व्हिक्शनने तो घेतला आहे की तो वरती जाणार आहे म्हणून तुम्ही तो घेतला आहे. फक्त ते वरती जाताना त्याच्या जाण्यामध्ये कुठली अडचण होणार आहे, तुम्हाला काय काळजी घ्यायचं आहे, स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे, कुठे तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे, कशी पोझिशन, ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेणं हे वॅक्सिनेशन मला वाटतं खूप गरजेचं आहे. पण लोक इथे त्याचा विचार न करता फक्त ओव्हरनाईट प्रॉफिट कसा कमवता येईल, रोज पैसे कसा कमवता येईल ह्यासाठी येतं. तर म्हणून सांगतो की ती जी वाढ आहे ती नैसर्गिक आहे, ती प्रकृतीचा नियम आहे. सो त्याला तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका. ते बाय प्रोडक्ट आहे, तो येतच जाईल, तो प्रकृतीचा नियम आहे. तुम्हाला प्रत्येक ट्रेड घेताना, प्रत्येक इन्व्हेस्टमेंटच्या वेळेस तुम्हाला हा विचार करायचा की मला नेमकी काळजी काय घ्यायची. आज आला एक भाग. दुसरा भाग, खूप आपली मराठी मुलं आहेत की त्यांना खूप छान मार्केट समजतं, त्यांना प्राइस ॲक्शन समजतं, चार्ट पॅटर्न समजतात, कॅन्डलस्टिक समजते, ट्रेंड समजतो आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसे कमवायचे आहेत हेही समजत आहेत. पण प्रॉब्लेम कुठे येतो? प्रॉब्लेम येतो चांगली गोष्ट चुकीच्या किमतीत घेतात. मी असं का बोलतो चांगली गोष्ट चुकीच्या किमतीत घेतात? बघा, मागच्या 2 वर्ष तुम्ही जर निफ्टी बघितलं, मार्केट बघितलं, तर ते रेंज बाउंड आहे एकाच प्राईजमध्ये. ओके, 24,000, 24,500, खाली 23,000, एवढ्याच 1,000-1,500च्या अंकामध्ये तो 2-3 वर्ष तसाच आहे. मला सांगा, 2-3 वर्षामध्ये कुठल्याच कंपन्या, जेवढ्या कंपन्या 2-5 हजार कंपन्या रजिस्टर आहेत, त्यांनी प्रॉफिट नाही कमवला का? तर त्यांनी प्रॉफिट कमवला. बरोबर आहे. सगळ्या कंपन्यांनी, बहुतांश कंपन्यांनी प्रॉफिट कमवला. कोणी कमवलं नसेल, पण बहुतांश कंपन्यांनी कमवला तर होय कमवला. जे लोक काम करतात, ट्रेडिंग करतात, इन्व्हेस्टिंग करतात, त्यांनी सगळ्यांनी प्रॉफिट कमवला का? बहुतांशाने कमवला. म्हणजे त्याच बाजारात जे रेंज बाउंड मार्केट आहे त्याच्यात खूप जणांनी पैसाही कमवला आहे, खूप जणांनी प्रॉफिटही कमवला आहे. मग लॉस कोणी घेतला आहे? कोण लोक आहेत की जे लॉस झाले आहेत मार्केट एका रेंज बाउंडमध्ये असताना? कारण 2 वर्षात ना देशाची प्रगती थांबली आहे, ना आपली इकॉनॉमी थांबली आहे. आपण तर भारताला ग्रोथ इंजिन बोलतोय. तुम्ही हल्लीचं बघितलं उदाहरण असेल, HPCL, BPCL ह्याही कंपन्यांनी पेट्रोलचे भाव $120 जाऊन सुद्धा प्रॉफिट दाखवला होता. सो कंपन्या प्रॉफिट कमवत आहेत, काही लोक चांगल्या सातत्याने प्रॉफिट कमवतात. मग तोटा कोण करून घेत आहेत? कोणाचा पोर्टफोलिओ रेड आहे, कोणाची ट्रेडिंग लॉसमध्ये आहे? तर अशाच लोकांची ट्रेडिंग लॉसमध्ये आहेत, अशाच लोकांचा पोर्टफोलिओ लॉसमध्ये आहे, जे चांगली गोष्ट जी त्यांना चांगली वाटते की वर जाईल, ती चांगली गोष्ट ते चुकीच्या किमतीत घेतात. म्हणजे काय? म्हणजे समजा आता अदानीचा आपण, मी पुन्हा सांगतो की मी ज्या स्टॉकची नावं घेतो, ज्या सेक्टरबद्दल बोलतोय किंवा ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ते माझं वैयक्तिक मत आहे. तिथे कुठलंही बाय सेलचे रिकमेंडेशन नाही. सो प्लीज समजून घ्या. सो अदानीचा स्टॉक ज्यांनी 3-4 हजार रुपयाच्या प्राईजला घेतला असेल, त्यांना 2 वर्षात काही प्रॉफिट झाला का? तर नाही झाला. तुमचा कल्याण झील आहे, कल्याण ज्वेलर्स, ज्यांनी 600-700 रुपयात घेतला, त्यांना 2-3 वर्षात काय प्रॉफिट झाला असेल का? तर नाही. प्राईस तिथेच आहे. पण ज्या ज्या लोकांना हे स्टॉक चांगले वाटतात आणि त्यांनी त्यांच्या रिट्रेसमेंटमध्ये
जेव्हा तो स्टॉक खाली होता, जेव्हा मार्केटचं करेक्शन झालं होतं, तो स्टॉक जेव्हा त्यांनी कमी किमतीत घेतला असेल प्राइस ॲक्शनच्या आधारे, सपोर्ट रेजिस्टन्सच्या आधारे, मला सांगा ती लोक प्रॉफिटमध्ये आहेत की नाही? जरा प्लीज कमेंट्समध्ये मला द्या. मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो. हे बघा, आपण इथे स्टॉक टाकून घ्या. एकच स्टॉक दाखवतो, बाकीचे स्टॉक तुम्ही स्वतः चेक करा. कल्याणची, ओके. आता हा स्टॉक बघा मित्रांनो, ओके, विकली दाखवतो. हा स्टॉक इथे बघा, ज्यांनी 2024ला, सॉरी मी निफ्टी दाखवतो का, ओके सॉरी, कल्याण ज्वेलर्स, ओके, विकली दाखवतो मी तुम्हाला. ओके, ज्यांनी स्टॉक इथे घेतला कधी, पूर्ण याच्यात घ्या, जुलै 2024, त्यांना त्याच्यात काय पैसा भेटला का? नाही. ज्याने इथे घेतला ऑक्टोबर 2024, डिसेंबर 2024, जानेवारी 2025, 700-750 रुपयाला, त्यांना पैसा भेटला का? त्यांचा पोर्टफोलिओ तो स्टॉक ग्रीनमध्ये असेल तर नाही. पण ज्यांनी ह्या करेक्शनमध्ये प्राइस ॲक्शन पाहून 400-500 रुपयाला घेतला आहे, 300 रुपयाला, 350 घेतला आहे, ते प्रॉफिटमध्ये असेल की नाही? नक्की ते प्रॉफिटमध्ये असेल. सो तो ज्यांना स्टॉक चांगला वाटला, त्याचं फाउंडेशन चांगलं आहे, म्हणतात त्याला, ओके, किंवा एक मिनटं, ओके, त्याने त्याची प्राईस बघितली, त्याने त्याचा प्रॉफिट अँड लॉस बघितला, त्याने अजून सगळ्या गोष्टी बघितल्या ज्या बघणं गरजेचं आहे. त्या बघून त्यांना वाटलं की हा स्टॉक चांगला आहे, ह्याची ग्रोथ पुढे चांगली होऊ शकते. सो त्या सर्वांना त्याचं प्रॉफिट नाही झाला. तर ज्या लोकांनी ती गोष्ट चांगली आहे पण ती एका चांगल्या प्राईजवर आपल्याला भेटते का बघूया, हे संयमाने वाट बघितली आणि तिथे त्यांनी बाय केलं असेल तर त्यांना त्याचा नक्कीच प्रॉफिट झाला असेल. सेम गोष्ट तुम्हाला ट्रेडिंगमध्ये पण दिसते. ट्रेडिंगमध्ये आपल्याला काय वाटतं की आपला स्टॉक वरती चालला आहे, तो ट्रेड वरती आपण आज घेतला पाहिजे. मग काही लोक सकाळीच गॅपअप झाला का फटकन उडी मारतात, कधी बाकीच्यांचा बघून, टी व्हीवर बघून, इथे बघून हे करतात. पण त्याच्यापेक्षा जर प्राइस ॲक्शनच्या आधारे घेतला तर, उदाहरण तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा जो ट्रेड आहे ना, आम्ही विद्यार्थ्यांनी जो घेतला होता बघा, तुम्हाला दाखवतो, तुम्ही हवं तर चेक करा, तुमच्याकडे तुम्हाला लक्षात येईल ही गोष्ट. हा जो ट्रेड आहे ना 23,920 फिन निफ्टीचा, इथे 25,724, 24/6/2026, 7 सॉरी तिथे चुकून 6 झालं, 24 जुलै 2026ला मार्केट 300-350 अंकाने निफ्टी गॅपडाऊन झाला होता. आणि 23 तारखेला हा फिन निफ्टी जवळजवळ 26,000 रुपयाच्या आसपास होता. दुसऱ्या दिवशी 300-350 अंकाचा गॅपडाऊन झाला, पण त्यांचे स्टॉक जे होते ते स्ट्रेंथमध्ये होते. सो आमच्या विद्यार्थ्यांनी काय केलं, सकाळी 10:30च्या आसपास 25,700चा सी घेतला, तो त्यांना भेटला 430 रुपये. आणि आदल्या दिवशी हाच ट्रेड 24,700 सी आदल्या दिवशी 23 तारखेला दुपारी 3:15-3:30 वाजता हा जवळजवळ मित्रांनो जो आम्ही 220 रुपयाला घेतला ना, तो जवळजवळ 500 रुपयाच्या आसपास होता. ट्रेड तोच आहे, माइंडसेट तोच आहे की मार्केटमध्ये ओव्हरऑल स्ट्रेंथ आहे, आपण तेजीकडेच बघितलं पाहिजे. पण सक्सेसफुल जो होतो, जो संयमाने रिट्रेसमेंटची वाट बघतो, करेक्शनची वाट बघतो आणि प्रॉपर की लेवलला जेव्हा त्याला प्राइस ॲक्शन समजते आणि तो तिथे थोडे थोडे ॲक्युमुलेट करतो ना, आणि जो कॉन्फिडन्सने होल्ड करतो त्यालाच पैसा भेटतो. सो सांगण्याची गोष्ट अशी आहे की बाजारात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमची ट्रेडिंग जर्नी ही सक्सेसफुल करायची असेल तर तुम्हाला चांगली गोष्ट योग्य भावात घेणं खूप गरजेचं आहे आणि संयमाने प्रत्येक गोष्टीची वाट बघणं खूप गरजेचं आहे. सो कारण ह्या गोष्टीचा ना मित्रांनो आमच्या मुलांना खूप फायदा झाला आहे, प्रचंड फायदा झाला आहे. म्हणजे तुम्ही जर मागची, आता मला 5-6 वर्ष आले ॲज अ ट्रेनिंग मेंटर म्हणून काम करतो, खूप बरं वाटतं की आपलं नॉलेज, आपलं ज्ञान, आपला अनुभव इतर मुलांना त्याचा फायदा होतो. आणि ही जी सर्वसामान्य घरातली मुलं आहेत ना, हे खूप चिकट आहेत, त्यांना खूप काही करायचं आहे, त्यांना शिकायचं आहे, त्यांना समजूनही घ्यायचं आहे, त्यांना सगळ्या गोष्टी, म्हणजे असे मी कितीतरी पालक बघितले आहेत आमच्याकडे की त्यांना वाटतं की ज्या गोष्टी आपल्याला अनुभवता नाही आल्या, आपल्याला
ते सुख नाही आहे त्याला, ते सगळी गोष्टी, ती सगळी स्वप्न आपल्या मुलांची आपल्याला पूर्ण करायची आहेत. पण नोकरी म्हणा, महागाई म्हणा किंवा ही अनिश्चितता म्हणा, ह्याच्यात आपल्याला हे करणं शक्य नाही आहे. आणि ज्या पद्धतीतले आपल्याकडे टूल्स आहेत इन्व्हेस्टमेंटचे, मग ते FD असेल, पोस्ट ऑफिस असेल किंवा म्युच्युअल फंड, की त्याच्यात होणारी ग्रोथ आणि ज्या गोष्टी इच्छा पूर्ण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे घर आहे, गोल्ड आहे, की त्यांची ग्रोथ आणि ह्यांची ग्रोथ बघितली ना, तर असं वाटतं की आपण आयुष्यात ह्या गोष्टी कधी घेऊच शकत नाही. घर, गाडी, ह्या गोष्टी, कारण त्यांची ग्रोथ फास्ट चालली आहे. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, FD म्हणा, तुमची इतर गोष्टी, त्यांची ग्रोथ खूप स्लो आहे. आणि म्हणून प्रत्येकाला जर आपल्या कुटुंबाचे सगळी स्वप्न साकार करायची तर प्रत्येकाला फायनान्शियल रिलेटेड, फायनान्समध्ये चांगलं नॉलेज आहे, कॅपिटल मार्केटचं चांगलं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण येणाऱ्या काळात जॉब किती असतील आणि ते किती टिकाऊ असतील ह्याबद्दल खरोखरच प्रश्नचिन्ह आहे. सो मला खूप बरं वाटतं की आमची मुलं कन्सिस्टंट प्रॉफिट मिळवतात. मग आमच्या बदलापूरच्या आमच्या श्रद्धा जगताप मॅडम असतील, सौरभ गोंधळेकर असतील, संतोष असतील, अभिजित दाभोळकर असतील, यशस्वी मॅडमचं कौतुक असं की हल्लीच त्यांनी 15 दिवसापूर्वी जॉईन केलं आहे. असं नाही की एकदम नवीन आहे, सुरुवातीलाही त्यांनी जॉईन केलं होतं, सांगलीच्या आहेत त्या, पण ब्रेक घेतला होता, काही जमत नव्हतं, काही गोष्टी हे होत नव्हत्या क्लिअर. पण आता ज्या पद्धतीत त्यांनी पुनरागमन केलं आहे आणि ज्या पद्धतीत कन्सिस्टंट डेली प्रॉफिट घेतात ना, हॅट्स ऑफ, खरोखर महिला शक्तीला त्रिवार सलाम. सो खूप अशी मुलं आहेत की जे कन्सिस्टंट प्रॉफिट दाखवतात आणि हे प्रत्येकाला शक्य आहे, फक्त त्याचे रूल्स फॉलो केले पाहिजेत. तुम्हाला मी विनंती करेन, आमच्या व्हिडिओच्या वॉचलिस्टमध्ये जा, तुम्हाला काही व्हिडिओ भेटतील कन्सिस्टंट प्रॉफिटचे, आवर्जून बघा. ओके, सो आपण आजच्या ह्याच्यात येऊया की का मला वाटतं की मार्केटमध्ये एक नवी तेजी येते. मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट दाखवला, मी तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट दाखवला, तसेच मी काही सेक्टरसुद्धा तुम्हाला दाखवले आहे मित्रांनो. सो कुठल्याही सेक्टरमध्ये, जसं मी गेल्या शनिवारच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की IT सेक्टर मला खूप आश्वासक वाटतं आणि इथे चांगली ग्रोथ येऊ शकते. पुन्हा मी सांगतो, मी जे काय ॲनालिसिस करतो आहे, जे काय प्रेडिक्शन करतो आहे, ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. इथे मी कुठल्या बाय आणि सेलचं रिकमेंडेशन देत नाही. सो प्लीज लक्षात घ्या. सो इथे मला आत्ता काय आश्वासक वाटतं, म्हणजे चांगली तेजी. कसं असतं की एकदा तेजी झाल्यावरती ना, तिथे थोडासा वेग मंदावतो. जर आपल्याला फ्रेश तेजीसाठी जायचं असेल ना, तर मला आत्ताच्या घडीला एक ऑटो सेक्टर खूप छान वाटतं. बघा तुम्ही पण खूप छान पॅटर्न बनला आणि ही जी रेंज आहे ना, ही ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. 29,100च्या आसपास एक चांगली ताबडतोब अशा पद्धतीत रॅली ना आपल्याला ऑटोमध्ये दिसण्याची शक्यता मला अधिक वाटते. मेटल एक मला खूप छान वाटतं, पण थोडं ऑटो एवढा मी मेटलमध्ये नाही आहे. ओके, पण फार्मा, यस, ऑटो आणि फार्मा, इथे हा जो पॅटर्न झाला ना मित्रांनो, याला फ्लॅग पॅटर्न बोलतात. या फ्लॅग पॅटर्नचा वैशिष्ट्य काय असतो, हा जेवढा पोल असतो ना, ॲटलिस्ट तेवढी रॅली तरी आपल्याला भेटते. सो फार्मा सेक्टरवरती मी खूप आश्वासक आहे, खूप छान वाटतं आहे. बघा, तुम्हाला थोडीशी जरी प्राईस ॲक्शन कळत असेल तर तुमच्या लक्षात येईल की खूप छान पॅटर्न बनलं आहे. से इथे बघा, इथे सेम असाच फ्लॅग पॅटर्न, ह्याला कंटिन्युएशनचं हे बोलतात, ट्रेंड बोलतात. ओके, इथे सुद्धा फ्लॅग झाला होता, ही एवढी पोल एवढी रॅली तुम्हाला आता दिसते याच्यात. सेम आता इथे सुद्धा जेवढा फ्लॅग होतो ना, एक चांगली रॅली दिसण्याची शक्यता आहे. सो निफ्टी, फार्मा, ऑटो हे एक मला छान वाटतं. त्याच्यानंतर निफ्टी नाही, ह्या नको. त्याच्यानंतर मीडिया बघूया आपण. एक मीडियामध्ये एक चांगला ब्रेकआउट झाला आहे मित्रांनो, खूप छान ब्रेकआउट झाला आहे. सो तुम्ही बघू शकता, फॉलिंग ट्रेडलाईनचा जसा तो ब्रेकआउट आहे ना, तसाच तो एक तिथे छोटा, जर तुम्ही ट्रेड कंटिन्युएशनमध्ये बघितला तर इथे तुम्हाला समजेल की चांगला बेस तयार झाला, एक चांगला फ्लॅग पॅटर्न तयार झाला आणि आता मीडिया 1760 जाण्याच्या तयारीत आहे. सो तो एक छान वाटला. सो बँकिंग सेक्टरवरती एक माझं चांगलं लक्ष असेल, कारण निफ्टी बँकने मागच्या एक आठवड्यामध्ये तसा परफॉर्मन्स नाही दिला जेवढा द्यायला हवा होता. म्हणजे निफ्टीचा जो हे होता, रेजिस्टन्स होता, तो जो तुटला नसेल तर त्याचं कारण मागच्या 4-5 दिवसात बँक निफ्टीमध्ये तेवढा जोर दिसला नाही जेवढा दिसायला पाहिजे होता. पण हां, बँक निफ्टी प्रिपेअर होतं एक मोठ्या ब्रेकआउटसाठी. मला वाटतं एक चांगला ब्रेकआउट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटेल. सो बँक निफ्टीच्या चार्टवर आपल्याला लक्ष दिले पाहिजे. पुन्हा मी काही स्टॉकवरती येईन, तर त्यातले काही आश्वासक स्टॉक मला वाटतं, पुन्हा सांगतो, हे माझं पर्सनल व्ह्यूज आहे, मी कुठलीही बाय सेलची इथे रिकमेंडेशन देत नाही. M&Mमध्ये मला खूप छान वाटतं. एक रेंज ब्रेकआउट, ही जी रेंज होती त्याची 3400 आणि ह्याच्यामधली 2900च्या मधली, सो ती जर ब्रेक केली तर एक चांगली मूव आपल्याला M&Mमध्ये पाहायला भेटेल.
सेम गोष्ट चोलाची आहे, चोला फायनान्स खूप छान वाटतो मला स्टॉक. दुसरा मुथूट, एक हे मुथूट नको, आपण ह्याच्यात सी जी पॉवर बघूया. सो सी जी पॉवर पण नाही. ओके, सो हे 2-3 स्टॉक आहेत जे माझ्या फोकसमध्ये आहेत. सो ऑटो सेक्टर आणि फार्मावरती माझं लक्ष असेल. मित्रांनो पुन्हा सांगतो, मी जे ॲनालिसिस करतो आहे किंवा जे काही माझे व्ह्यूज शो करतो, माझा एक प्रयत्न असतो की लोकांपर्यंत एक चांगल्या गोष्टी पोहोचवा आणि तुम्ही त्या गोष्टी बॅकटेस्ट करा, चेक करा, कशी रॅली आपल्याला कॅच करता येईल. फक्त ट्रेडिंगचे काही रूल्स आहेत ते मात्र फॉलो करा. कारण काय होतं आहे की इथे रँडमली काम, आपल्याला पैसा पाहिजे ना, आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे, थोडी मेहनत घेतली पाहिजे. आणि इथे काय रॉकेट सायन्स नाही आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचं की तुम्हाला दिवसातले भले 10-15 मिनटं असतील, अर्धा तास असेल, 1 तास असेल, जे द्याल ते इमान इतबारेत द्या, प्रॉपर मेहनत करा. आणि खूप छान, हा बघा आम्ही जुलै महिन्यात घेतलेले ट्रेड आहेत, हे टॉप 10 ट्रेड आहेत. जवळजवळ आम्ही 25 ते 30 ट्रेड घेतले होते. त्यात विद्यार्थ्यांचे, त्या 30 ट्रेडपैकी मला वाटतं 30 पण नाही, 24 घेतले होते ट्रेड. 4 ते 5 ट्रेडमध्ये स्टॉपला सेट झाले, पण बाकीचे 20 ट्रेड मस्त त्यांचे चालले. आणि असं नाही की हा एवढा पैसा त्यांनी घेतला होता, हे तुम्ही नीट वाचलात तुमच्या समजेल की तो एवढा हाय गेला होता. सो कोण किती थांबलं काय माहीत नाही आहे, पण विद्यार्थ्यांनी निवडलेले ट्रेड अचूक होते, ते ट्रेड प्रॉफिटेबल होते, खूप छान त्यांचा रिसर्च होता. सो आणि हे सगळं अभ्यासाअंतीच आहे, इथे काय असं रॉकेट सायन्स असं काहीच नाही. सो तुम्हाला जर वाटतं ना की तुम्हालाही मार्केट पहिल्यापासून शिकायचं आहे, तुम्हाला तुमची ट्रेडिंग जर्नी सक्सेसफुल करायची आहे, सो काही गोष्टी थोडा वेळ दिला पाहिजे. हा आमचा एक कोर्स आहे, खूप छान कोर्स आहे. मी ह्या का दाखवतो, हा 100% ह्याच्यातली जी प्रशिक्षण फी असते, कोर्स फी असते, ते रिफंड भेटते. महिलांसाठी फक्त आज कोर्स घेतला होता, कारण आम्हाला वुमन्स वेल्थ क्रिएशन हा प्रोग्राम होता की त्यांच्या एम्पॉवरमेंटसाठी काम करायचं होतं. कारण माझं नेहमी हे आहे की बाजारामध्ये जर पैसा कमवायचा असेल तर तुमच्याकडे पेशन्स खूप महत्त्वाचा असतो. आणि खरोखरच शेतकरी आणि महिला यांच्याकडे कमालीचा पेशन्स असतो. दुसरी गोष्ट, ते पैशाबद्दल खूप अवेअर असतात. म्हणजे पुरुषांचं काय होतं की 10-15 हजार रुपये कमवतात, ते एक धरून चला 10,000 15,000 कोणाच्या 50 असं असतील, तर त्यांना 2-5 हजार लॉस झाल्यावर एवढं वाटत नाही, त्यांना वाटतं नाही आपण करू रिकवर. महिलांचं तसं नसतं, ते 500-1000 रुपये झाले का त्यांची हालत खराब होते. सो ते खूप हे असतात, म्हणजे फोकस असतात. आणि प्रत्येक घरात जर एक यशस्वी ट्रेडर, एक यशस्वी इन्व्हेस्टर महिला तयार झाला तर तिचं कुटुंब आपोआप सक्सेसफुल होतं. सो त्या मताचा मी आहे. सो हा कोर्स खूप चांगला आहे. इथे आम्ही प्रीमियम स्टॉक मार्केटचं एज्युकेशन देतो, बिगिनर टू ॲडव्हान्स सगळे असतात, सगळ्या असतात याच्यामध्ये. इक्विटी, MTA, पोर्टफोलिओ, स्विंग ट्रेडिंग, BTS, इंट्राडे, सगळ्या गोष्टी असतात. ऑनलाईन ट्रेनिंग असतं. रिस्क मॅनेजमेंटवर आमचा जास्त भर असतो. एक्सपर्ट लाईव्ह मार्केट सपोर्ट असतो एक्सपर्ट मेंटरचे. इंट्राडे मास्टरी पूर्ण शिकवली जाते, पूर्ण 1 वर्षाचा 2 वर्षाचा कोर्स आहे. स्विंग ट्रेडिंगमध्ये पूर्ण डीप नॉलेज असतं, ज्याच्यामध्ये जास्त लोकांना आवड असते. BTSचे ट्रेड म्हणजे आज घ्या आणि उद्या विका, किंवा स्विंग ट्रेडिंग, ह्याच्यावरती आमचा फोकस असतो की कमी स्ट्रेस, दिवसभर चार्ट न बघता आपण कसं एक छान उत्पन्न याच्यातून कमवू, ह्यासाठी खूप. कारण इथे व्हॉलॅटिलिटी नसते, मार्केटमध्ये जो नॉईज असतो ना तो इथे नसतो. सो BTS आणि स्विंगवर आम्ही जास्त करतो. आणि खूप लोकांचं असं की नाही आम्हाला जास्त तणाव नकोच आहे, स्ट्रेस फ्री काम करायचं असं, त्यांच्यासाठी MTF ट्रेडिंग म्हणजे कसं स्टॉकमध्ये आपण ब्रोकरकडनं 4x मार्जिन घेऊन एक छान काम करू शकतो यासाठी. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं वेल्थ क्रिएशन, की कसं आपण SIPद्वारे दर महिन्याच्या ठराविक सेव्हिंगमधनं चांगले स्टॉक घेऊन एक चांगला पोर्टफोलिओ, एक चांगलं भविष्य करू शकतो, एक चांगला संपत्ती निर्माणाची सुरुवात करू शकतो. ह्यासाठी हा कोर्स जबरदस्त डिझाईन केला आहे. ज्याला वाटतं मला शिकायचं पण मला माझे भरलेले फी पण पूर्ण परत पाहिजे ना, त्यांच्यासाठी कोर्स आहे. सो ज्याला वाटतं त्यांनीच करा. पण मित्रांनो एक आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना, आवर्जून लाईक करा. कारण खूप मेहनत असते सगळं बनवताना, सगळं तयार करताना, सगळं रिसर्च करताना. सो या व्हिडिओतली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली प्लीज कमेंट्समध्ये सांगा. नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. किती मिनटं? 30. बरं आहे ना, पण आहे ना.